की साहेबाची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको. म्हणजे 50 एकराची शेती असेल तरी त्याला मुलगी द्यायला लोक तयार नव्हते होत, पण जिल्हा सहकारी बँकेत चपराशी म्हणून लागला तरी चालेल, पण शेतकरी नको. अशा प्रकारची समाजातली स्थिती निर्माण झाली आणि ही स्थिती बदलली पाहिजे. ग्रामीण भाग सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी तळमळ लागणारी बाळासाहेब विखे पाटलांसारखे नेते होते की ज्यांनी ते आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव दुष्काळी जिल्हा म्हणून. आता मी विखे पाटलांना प्रश्न विचारला की इरिगेशन किती आहे, 22-24% म्हणाले. मी त्यांना विनंती केली की तुम्ही काही करा, आता जलसंवर्धन मंत्री आहात, तुम्ही या जिल्ह्यातलं सिंचन कुठल्याही परिस्थितीत 60 ते 65% झालं पाहिजे, यावर तुम्ही काम करा, प्राधान्य द्या. मी काही फार विद्वान नाहीये, बऱ्याच लोकांना समज आहे मी इंजिनियर आहे, पण मी इंजिनियर पण नाही. मला 13 डिलीट्स मिळालेल्या डॉक्टरेट आणि त्यापैकी 6 कृषी विज्ञानावर मिळाल्या. राहुरी विद्यापीठाची पण मिळाली, पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली, परभणी विद्यापीठाची मिळाली, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, देशातल्या अनेक चेन्नईच्या त्या भागातल्या मिळाल्या. त्याचं कारण मी माझ्या आयुष्यात हे ठरवलं की जेवढं मिळायचं तेवढं पुष्कळ मिळालं. आता उर्वरित आयुष्यात जर काही करायचं असेल तर विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केल्या पाहिजे, याकरताच आपलं आता काम करा. आणि म्हणून मी बाळासाहेब विखेंनी तर खूप मोठं काम केलं, मी छोट्या प्रमाणावर काम. आमच्या इकडे पाणी हीच समस्या, पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. मी नेहमी म्हणतो की अर्थमंत्र्यांना आग्रह धरला पाहिजे की तुम्ही बजेट जेव्हा तयार करता तेव्हा पहिली प्रायोरिटी पाण्याला द्या. पण आता मी ज्यावेळी जलसंचालन मंत्री होतो, भारत देशाचा जलसंवर्धन मंत्री होतो, त्यावेळी मी आपल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्राकरता 15,000 कोटी रुपये दिले. हे जे सांगली जिल्ह्यातले धरणं होती ही सगळी बंद पडली होती, त्यांना पैसे दिले. विदर्भातल्या आपल्या भागातले पण धरणं दिले. देवगण मला वारंवार अनेक इथले आमदार वारंवार भेटायला यायचे, अडचणीत होतं, ते मंजूर नव्हतं, त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं, पण पाण्याबद्दलची एवढी तीव्रता होती, मागणी होती. एक छोटंसं तत्व बाळगलं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. आता याच्यामध्ये एक विज्ञान पण आहे की आपल्याकडे जे खडक असतात, रॉक्स आहेत, ते 10 प्रकारचे आहेत. आपल्यापैकी काही लोकांनी कदाचित जिओलॉजी, जिओफॉर्मॉलॉजी, मिनरॉलॉजी, क्रिस्टलॉग्राफी शिकली असेल. त्या रॉकचं वर्णन 10 प्रकारात आहे. टाल, जिप्सम, कॅल्साइट, ॲपिटाइट, ऑर्थोक्लेट, क्वार्ट्ज, कोरंडम, डायमंड. तर डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल आहे आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यातला रॉक वेगळा आहे. आम्ही सगळेजण सह्याद्रीचं पठार पाहिल्यामुळे आमच्या डोक्यात आहे की पर्वत म्हणजे काळा दगड. मला पहिल्यांदा हिमालयात कळलं की काळा दगड म्हणजे पर्वत नाही, तर माती आणि पांढरे छोटे छोटे दगड, त्याचा हिमालय तयार झाला. तिथे दगडच नाहीये, लँडस्लाइड होतात. आणि त्यामुळे जमिनीमध्ये जे 10 रॉक्स आहेत यांचं काही कॅरेक्टर की नदी नाल्यांचं खोलीकरण करून त्यात 2 प्रकार आहे, पाणी पिणारे आणि पाणी न पिणारे. जोपर्यंत जमीन खोदायची आणि पाणी पिणारा रॉक लागत नाही तोपर्यंत खाली करायचं आणि नंतर जेव्हा पाणी पिणारा रॉक लागेल तेव्हा थांबायचं आणि पावसाळ्यातलं पाणी तिथे अडवायचं आणि जिरवायचं. आपल्या जिल्ह्यात अनेक लोकांनी हे कामं केली आहे, मी काही नवीन सांगत नाहीये. आणि यामधून मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मला मिळाली. मी राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो. आता रस्ते बांधायला आम्हाला काळी माती लागते, मुरुम लागतो. त्यावेळी आम्ही या कल्पनेतून मी एक योजना तयार केली आणि देवेंद्रजींना ती योजना दिली आणि मी त्यांना विनंती केली की नदी नाल्यांचं खोलीकरण, धरणांचं खोलीकरण, तलावांचं खोलीकरण हे मी मोफत करून देतो, तुम्ही फक्त मला रॉयल्टी त्याची मागू नका. ती रस्त्याच्या कामाकरता ते मटेरियल मी टाकतो आणि मी तुम्हाला तलाव बांधून देतो. त्यांनी GR काढला आणि माझी आता विखे पाटलांना विनंती आहे की तुम्ही हा विषय सगळ्यात प्रतिष्ठेचा आणि ताकदीचा करा. मी पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले. अनेक महाराष्ट्रामध्ये बुलढाणा आणि अजिंठा रस्त्यावर बुलढाणा पॅटर्न प्रसिद्ध झाला. बुलढाणा दुष्काळी भाग, सगळे नदी नाले खोलीकरण केले, तलावाचं खोलीकरण केलं, धरणाची माती काढली फुकट, 1 रुपया न मागता आणि सगळी माती रस्त्यात वापरली आणि त्यामुळे त्या भागात वॉटर कॉन्झर्वेशन कॅपॅसिटी वाढली. आणि एवढे सुंदर रिझल्ट आहे की आता माझ्या टीमला मी पाठवीन, ज्या ठिकाणी 800 फूट पाणी खोल गेलं होतं तिथे पाण्याची लेवल 80 फुटावर आहे. आणि मी दुसऱ्याचं उदाहरण सांगत नाही, माझं सांग. माझ्याकडे 60 एकर शेती होती, आहे, माझी पत्नी शेती बघते. आणि विदर्भ म्हणजे किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे. तुमचे साखर कारखाने तुम्ही खूप चांगला आहे, तुम्ही म्हणजे मेरिटवाल्या मुलांची शाळा. आणि विदर्भ म्हणजे 100% 33% पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्यांची शाळा. आणि त्यामुळे तिथे आता 4 साखर कारखाने माझ्या गळ्यात लटकले आहेत. त्यामुळे मी किती कठीण परिस्थितीतून काम करतो तुम्ही विचार करा.
कारण भावना आणि व्यवहारात फरक असतो, पण मी ते इतर काही गोष्टी सुरू करून त्याचा लॉस भरून काढून बँकेचं कर्ज फेडतो. या सगळ्या याच्यामध्ये माझ्याकडे जेव्हा या ठिकाणी 3 विहिरी होत्या, मला काही टीका करायची नाही, पण आपल्या सरकारी वीज केव्हा येते केव्हा जाते पताच नाही. तुमच्याकडे येत असेल कदाचित, आमच्याकडे खूप प्रश्न आहेत. आणि त्यामुळे आम्ही सोलर पंप भारत सरकारला घेऊन 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले, नदी नाल्याचं खोलीकरण केलं आणि आता माझ्याकडे 8 ते 10 तास वीज चालते. माझी 60 एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली आणि आज अतिशय चांगली ऑर्गॅनिक शेती पण होते, उत्पन्नही चांगलं मिळते. आणि मग आपल्या भागामध्ये तुम्ही जलसंवर्धनाचा हा कार्यक्रम हातात घ्या आणि विहिरीला पाणी लागलं तर आपला 8 ते 10 तास सोलर पंप, माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप, आणि हे जर पाणी मिळालं आणि ते जर ड्रिपने दिलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जलसंवर्धनाचं क्षेत्र जे आहे ते खूप महत्वाचं, आणि त्याच्यात माझी विनंती आहे की आज मी तुमच्याकडे 4 कामं मंजूर केली. नांदूर, शिंगोटे, कोलार, नंतर नगर ते सबळखेड, आष्टी, चिचपूर, बेले, अलकुरी, निगोज, शिरूर, श्रीगोंदा गावातील एक लहान पूल आहे. आणि आता हा जो मालेगाव, मनमाड, कोपरगाव हा 6 लेन रस्ता करण्याची मी सूचना केली. 30,000 पिसोस ट्रॅफिक आहे हा रस्ता आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या भागातून 42,000 कोटी रुपये खर्च करून सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे. तुम्हाला 1 रुपया नाही लागणार. तुम्ही फक्त मला कलेक्टरकडनं परवानगी द्या, मी NHAI कडनं तुमच्या जिल्ह्यात हजारो तलाव, नदी नाले खोलीकरण, रुंदीकरण फुकटात करून द्यायला तयार. आणि हे जर झालं तर या जिल्ह्यातलं चित्र बदलल्याशिवाय राहणार. 8-10 दिवसापूर्वी प्रतापराव जाधव माझ्याकडे आले होते, बुलढाणा जिल्ह्यातले मंत्री आपले केंद्रात. मी त्याला म्हणलं कशी काय स्थिती आहे. साहेब म्हणा सगळ्यांनी मका लावलेला आहे, कारण तुम्ही एवढं पाणी आणून दिलं की आता आम्ही जिथे काही देतो का हिरवं दिसतं. कारण बुलढाणा जिल्ह्यात खूप जलसंवर्धनाची कामं झाली आणि त्या ठिकाणून 17,000 बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावर धनगर समाजाची गावं होती. आणि उन्हाळ्यामध्ये आपलं गाव सोडून हे सगळे आपल्या शेळ्या मेंढ्याकडून निघून जायचे, कारण पाणी नव्हतं. पण आता पाणी आल्यामुळे तिथल्या धनगर समाजातली लोक गाव सोडून जात नाही, त्यांचं मायग्रेशन बंद झालं आणि त्या जिल्ह्यामध्ये आता ओलीत वाढलं, इरिगेशन वाढलं. आणि म्हणून त्या काळामध्ये साखर कारखानदारी यशस्वी झाली. याचं कारण सिंचनाच्या सुविधा विठ्ठलराव विखे पाटलांनी दिली आणि बाळासाहेब विखे पाटलांनी ज्याचं वटवृक्षात रूपांतर केलं, त्याचा हा परिणाम आहे की या जिल्ह्यामध्ये पर कॅपिटा इन्कम वाढलं. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे. याचं कारण त्या जिल्ह्यात साखर कारखाने आहेत, सिंचन आहे, पाणी आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा नाहीये त्याची परिस्थिती काय. आमच्याकडे 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फास गळाला लटकवला, तो काही मानेला खास सुटली होती म्हणून नाही लटकवलं. त्याचं कारण आजची जी शेती आहे, बँकेतून कर्ज काढल्यानंतर विशेषतः कॉटन प्राइस मेकॅनिझम मध्ये शेतकरी फसला आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये बँकेचं कर्ज देऊ न शकल्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्यांनी नाईलाजाने काही लोकांनी आत्महत्या केली. आज ही परिस्थिती बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. जे विठ्ठलराव विखे पाटलांनी, बाळासाहेब विखे पाटलांनी या जिल्ह्यात करून दाखवलं, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात का होऊ शकत नाही हा खरा प्रश्न. की सामाजिक विकास, शैक्षणिक विकास हा महत्वाचा आहे. आपण ज्याला राजकारण म्हणतो त्याचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. राजनीतीचा अर्थ आहे लोकनीती, धर्मनीती आणि समाजनीती. आणि पॉलिटिक्स बद्दल असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी उपकरण आहे. सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाहीये. आणि त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, मी पण जवळपास 90% सामाजिक काम करतो. जात, पंथ, धर्म, भाषा. मी पण लोकसभेचा सदस्य आहे, 3ऱ्यांदा निवडून आलो. मी सांगितलं जात पात की बात नाही करणार, माझ्याकडे येऊच नका म्हणलं. अजून काय बोललो ते मी सांगत नाही. माणूस हा जातीने मोठा नाहीये, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित केली पाहिजे. या उद्दिष्टातून विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकार चळवळीची सुरुवात केली. पण सहकार चळवळीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी उत्तम यश मिळालं आणि अनेक ठिकाणी अपयश समोर आलं. मी पण सहकार चळवळीत छोटंसं काम करतोय. कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे आमच्या, काही छोट्या कल्पना, पण आता बंद केलं उघडणं. कारण जो रजिस्ट्रार, सहकार विभागाचा अधिकारी, ज्याला 1 रुपयाचा घेणं देणं नाही, ज्याचा आमच्या संस्थेत शेअर नाही, तो आमचा गाईड अँड फिलॉसॉफर बनला. आणि दरवेळेला ऑडिट करून तो आमच्याकडे डिपार्टमेंटल स्टोअरला आला, म्हणे हे साबण काढा, हे द्या, ते द्या. वस्तू त्याला चालायला लागला. आमच्याकडे कॉम्प्युटर लागला, ते बोंबलायला लागलं. त्यांनी सांगितलं साहेब ते पैसे भरल्याशिवाय माल बाहेर जात नाही. मग ठेवला, फेकलं त्याने खाली. म्हणजे चळवळ चांगली असेल तर अधिकारी चालू देत नाही. आणि त्यामुळे सहकार चळवळीमध्ये उत्तम उदाहरणं आहेत, तशी वाईट उदाहरणं. तर मी एका कोऑपरेटिव्ह स्टोअरच्या उद्घाटनाकरता
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींना बोलवलं. मला आवडणाऱ्यापैकी एक नेते होते, त्यांचे विचार मला बरेच पटायचे आणि त्यांनी भाषणामध्ये ते असं म्हणाले की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह लिडरशिप हू लीड द कोऑपरेटिव्ह. म्हणजे जिथे विठ्ठलराव विखे पाटलांचं नेतृत्व मिळालं, बाळासाहेब विखे पाटलांचं नेतृत्व मिळालं, चांगलं मिळालं, तिथे सहकारात यश मिळालं. आणि सहकार कसा डुबवायचा असेल ते एक पुस्तक याच्यापेक्षा 10 खंड काढता येतील. ते लिहायचे असतील तर आमच्या विदर्भात या, जिल्ह्यामध्ये मोठे पुस्तकं लिहिता येतील एवढं मॅटर उपलब्ध आहे. खाऊन खाऊन लोकांनी लंब्या केल्या सगळ्या संस्था. ते कोणा पक्षाचे हा प्रश्न महत्वाचा नाहीये, पैसा कमवणं हा गुन्हा नाहीये, पण राजकारण किंवा समाजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा होऊ शकत नाही. त्याकरता वेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी सहकार चळवळीत हे पथ्य न पाळल्यामुळे ती खोळंबळून सूतगिरण्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले. आणि म्हणून गुणात्मकरित्या बदल जर सहकार चळवळीत करायचा असेल तर नेतृत्व जे आहे ते जर क्वालिटेटिव्ह असेल, ते जर तपस्वी असेल, त्यागी असेल, कमिटमेंट ठेवणारं असेल आणि समाजाबद्दल गाव गरीब मजदूर शेतकऱ्याबद्दलचं संवेदनशीलता ठेवणारं असेल तर यश मिळतं. हे विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं. हेच नेहमी मी बाळासाहेबांकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करत राहिलो. कारण साखर कारखाना यशस्वी झाला, त्यातून मिळाल्यातून शैक्षणिक प्रकल्प यशस्वी झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो यशस्वीतेचा मार्ग त्यांनी दिला, हा मार्गाचं अजून जास्त याला मल्टिप्लाय करणं हेच खऱ्या अर्थाने बाळासाहेब विखेंना आणि विठ्ठलराव विखेंना श्रद्धांजली. आजकाल जगामध्ये युनोमध्ये एका गोष्टीची चर्चा झाली आणि ती चर्चा बरोबर बाळासाहेबांच्या विचाराशी जुळले. पुस्तक पण मी चाळलं. ती चर्चा अशी झाली की भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी तिथे सांगितलं की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक, हा या देशातला सुखांक आपण वाढवला पाहिजे जगातला. आता या सुखांकाचा अर्थ काय काढला त्यांनी? सुखांकाचा अर्थ असा होता की प्रत्येक गावामध्ये जायला रस्ता असला पाहिजे, 24 तास वीज असली पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये उत्तम शिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला उत्तम भाव मिळाला पाहिजे, त्याकरता प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असल्या पाहिजे, स्मार्ट सिटी सारखे स्मार्ट विलेजेस असले पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार असला पाहिजे. म्हणजे ही जे हा जो सुखांक आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, हा कसा वाढवता येईल याचा विचार त्यांनी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनोच्या सभेत मांडला. आणि हा डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स जर आपण काढला तर गडचिरोली जिल्ह्याचा किती आहे आणि नगर जिल्ह्याचा किती आहे तुम्हाला लक्षात येईल. आज शिक्षणाची सोय आहे, उच्च शिक्षणाची सोय आहे, रिसर्च करण्याची सोय आहे, तंत्रज्ञान असेल, नॉलेज ही पॉवर आहे, ही शक्ती आहे. त्यांनी ओळखलं ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी नॉलेजला, ज्ञानाला वाघिणीचं दूध म्हटलं होतं. वाघिणीचं दूध, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं हे आपलं भविष्य आहे. आणि हे जर समजायचं असेल तर ज्ञानार्जन केलं पाहिजे. आणि शिक्षण जे आहे ते सर्व प्रकारचं उच्च शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान, ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान हे जर आपल्या लोकांना उपलब्ध झालं तर ज्ञानाच्या माध्यमातून आपण विश्वगुरू बनू शकतो. प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे की आपला देश आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, आपला देश विश्वगुरू झाला पाहिजे, आपल्या देशामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. आणि हे सगळं जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर या देशातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचं उत्पन्न, कृषी क्षेत्राचं उत्पन्न जीडीपी मध्ये 12% आहे, ते कमीत कमी 26% करावं लागेल. 26%. आणि ते 26% करायचं तर नवीन नवीन मार्ग शोधले पाहिजे. मधल्या काळामध्ये मी स्पेनला गेलो, जगातल्या लोकांशी भेटत असतो. एक चांगला विचार आला की आपण 5 फुटावर ऊस लावतो. 2 कंपन्यांनी स्वीट सोरगम तयार केलं, 100 दिवसात येतं. आणि त्याच्यामध्ये जर आपण स्वीट सोरगम लावलं तर एकरी 25 टन जे होतं त्याच्यात 14% साखर आहे. तर महिना दीड महिना कारखाना हा स्वीट सोरगम वरून ज्यूस काढून ज्यूस टू इथेनॉल बनवता येईल. आणि शिवाय शेतकऱ्याला 60 ते 70 टन ऊस होईल. म्हणजे टोटल 90 ते 100 टन जर आपल्याला उत्पन्न झालं आणि दोघांना भाव सारखा असेल तर एका शेतकऱ्याला एकरी कमीत कमी 1.5 ते $1.25 लाख रुपयाचा फायदा झाला तर शेतकऱ्याची गरिबी कशा करता राहील. आपल्या भागामध्ये आपण युरिया, सुफला, मिश्रखत फेकून देतो. आज आपण भारत सरकारमध्ये अमेरिकेत गेलेल्या आपल्या तरुण संशोधकांनी नॅनो युरिया, नॅनो मिश्रखत आणलं. आता तर परवा नॅनो युरियावाला एक सायंटिस्ट माझ्याकडे आला, त्यात 32% नायट्रोजन आहे. आपण एका एकरामध्ये 4 पोते युरिया फेकतो ऊसाकर. माझ्याकडे मी स्वतः ड्रोननी स्प्रेइंग केलं तर 2 बॉटल युरिया 250 रुपयाचे 500 रुपयात युरियाचं काम झालं. आणि 900 रुपयाच्या 2 बॉटल मिश्र खताच्या वापरल्या. म्हणजे एकरी 5 ते 6,000 रुपये खर्च कमी झाला. आणि आपण जेव्हा रासायनिक खत फेकतो, जमीन खराब करतो, 75% खत वाया जातं, 25% फक्त पिकांना जातं. आणि आपण जेव्हा ड्रोननी स्प्रेइंग करतो
तेव्हा 75% प्लांटला जातं आणि 25% वेस्ट होतं. आणि आपण दरवर्षी 1.5 लाख कोटी रुपये हे रासायनिक खत इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो आणि याच्यावर हे सगळे सबसिडी देऊन आपण शेतकऱ्यांना देतो. आज आपली जमीन खराब होत चाललेली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये वाईट स्थिती आहे. आपल्याला अभ्यासातून कळलं की ऑर्गॅनिक कार्बन वाढवला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे जो बायोमास आहे त्याच्यातून ऑर्गॅनिक कार्बन तयार करून आमच्या विदर्भामध्ये एमएसएमईच्या इन्स्टिट्यूटने आम्ही एक छोटं त्यांनी सायंटिस्टने तयार केलं 5 ड्रमवर. आमच्या पराठ्या आम्ही जाळून टाकतो. त्या कॉटन स्ट्रॉ पराठ्या त्याच्या जाळल्या आणि त्याच्यातून ऑर्गॅनिक कार्बन निघाला. आणि प्रेस मड आणि स्पेंट वॉश म्हणून जवळपास 25 ते 30 हजार टन आम्ही सेंद्रिय खत तयार करतो. त्यात तो टाकला आणि झाडांना दिला. मी नेहमी म्हटलं की आपण काही बोललं तर पहिले आपल्याकडे प्रयोग केला पाहिजे, नाही तर उद्या फसला तर लोक आपल्याला दोष देतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे एकरी 14.5 क्विंटल तुरी झाल्या ऑर्गॅनिक. मी त्याची डाळ तयार केली आणि आमच्या सुपर बाजारमध्ये विकली. 20 दिवसात विकली. एकरी 88 टन ऊस झाला मला 10 एकरामध्ये. आमच्याकडे 25, 30, 40 सुरुवात झाली. आता 40-50 वर आले. तेव्हा आता हळूहळू आमच्याकडे काही 15 शेतकरी 100 टनावर पण निघाले. तुमच्याकडे तर आहेच, पण आमचा थर्ड क्लासचा खजिना आहे सगळा. म्हणजे जर तंत्रज्ञान शिकलं तर हे शक्य आहे. आणि म्हणून एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि व्हॅल्यू ऍडिशन करणं यात शेतीत फायदा आहे. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकवतो कापूस लावायचो H4 H6. खूप कापूस लावला. हे स्प्रे करा, ते स्प्रे करा. ते एसपी बोलोचा एक पॉवर स्प्रेअर घेतला होता विकत आणि मी ते खूप पाठ झालं. ते रोगर, नॅनोफिक्स, दुनियाभरचे औषधं आणायचो. खूप हे करायचो. आणि मला वाटलं आता आपल्याला 18-20 क्विंटल कापूस होईल. 1 लाख रुपयाचा कापूस झाला आणि 89,000चा खर्च झाला. खाया पिया कुछ नाही, ग्लास पुढा. म्हणून येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी महत्वाची आहे. मी आता स्पेनमध्ये गेलो होतो. विदर्भातले 25 शेतकरी संत्र्याचे नेले होते आणि स्पेनमध्ये व्हॅलेन्सिया नावाची एक जागा आहे. तिथे व्हॅलेन्सिया संत्रा आहे, तिथून आलेला आहे. तिथे एका एकरात 340 झाडं लागतात आणि आमच्याकडे विदर्भात, माझ्याकडे बगीचा आहे, आमच्याकडे एका एकरात 100 झाडं लागतात. ते झाडं आधीच कापून टाकतात, छाटून टाकतात, वाढूच देत नाही. आणि त्यांचं सगळं तंत्रज्ञान ड्रोननी त्याचं शूटिंग करून मी आणलं आणि त्यांच्याकडे एका एकरामध्ये 30 टन संत्र होतात आणि आमच्याकडे विदर्भात एका एकरामध्ये 4 टन संत्र. कसा आपला विकास होणार? परवा आम्ही आमच्या अॅग्रोव्हिजन तर्फे कार्यक्रम घेतला. आम्ही म्हणलं फुकटात नाही, कारण फुकट दिलं तर लोकांची प्रवृत्ती हरामाचा माल आहे, चला. म्हणलं नाही, जो 250 रुपये भरून पास घेईल त्यालाच हॉलमध्ये एंट्री. 650 लोक आले. 4.5 तास कार्यक्रम झाला. पंजाबराव कृषी विद्यापीठातल्या एका एक्सपर्टनी इस्रायलच्या संत्र्यावरचं प्रेझेंटेशन दिलं. नंतर स्पेनचं प्रेझेंटेशन झालं आणि लोकांना आता कळलं की आपण काय केलं म्हणजे आपलं उत्पन्न वाढू शकतं. शेती अशी नाही आहे की जमीन आहे, फेकले बी आणि आलं पीक. बीजामध्ये पण परिवर्तन झालं पाहिजे, कलमामध्ये पण झालं पाहिजे आणि टेक्निक्स जे आहेत तेही आपण समजले पाहिजे जे आपल्या भागात आहे. आता मला विखे पाटलांना मी मदर डेअरी आणली विदर्भात, मराठवाडा विदर्भ. मला लाज वाटते तुम्हाला सांगताना, पण मी हे आवर्जून सगळ्यांना सांगतो की तुम्ही नगर जिल्ह्यात जेवढं दूध तयार करता तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही. ही आमची स्थिती आहे. कसा विकास होईल शेतकऱ्याचा? 50 लाख लिटर दूध तुमच्याकडे आहे आणि आता आम्ही 3 वर्षात विदर्भात 50 लाख लिटर दूध असं करू तयार, असं तर भाषणात म्हटलं तर लोक टाळ्याबत होतात. तुम्ही एका जिल्ह्यात 50 लाख, कोल्हापूर जिल्ह्यात किती, सांगली जिल्ह्यात किती. मी म्हणलं आज तुम्हाला विखे पाटलांना विनंती केली, साहेब आम्हाला 50,000 गायी पाहिजे. मदर डेअरी म्हणते गायी आणू राजस्थान मधून, गुजरात मधून. आणि मला खरोखर आनंद आहे की 1952 साली गीर जातीची गाय ही ब्राझीलला गेली आणि तिथे ती 60 लिटर दूध देते. तिचा एक सांड बुल तयार झाला, त्याचं नाव आहे टोरॅन्डो. त्याचं सिमेंस आणलं आणि ते भारतातल्या गाईला दिलं तर 15-15, 20-20 लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या. आणि आता एवढा प्रयोग झालेला आहे की बेटी बचाव अभियान आहे तसं आता आपल्या इकडे गायींकरता करायची गरज नाही, कारण 100% गोरीच होईल. ही टेक्नॉलॉजी आली. आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर 2-2, 3-3 लिटरच्या गायी आहे गोरक्षणमध्ये. मी सगळ्या गोरक्षणवाल्यांची कॉन्फरन्स घेतली, त्यांना याची माहिती दिली आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता 2 लिटरच्या गायीला एम्ब्रिओ ट्रान्सफर करून हे जे सिमेंट्स वापरलं गीरचं, तर 3 वेतामध्ये ती आपली जर्सी आणि जी आहे आता हुस्टन ती पण वापस कन्वर्ट होऊन जाईल. धर्मबापचे आंदोलन करायची गरज नाही, पुन्हा ती भारतीय होईल आणि दूध 25 लिटर 30 लिटर देईल. काल माझ्याकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री दिल्लीला आले होते आणि त्यांनी मला 1 किलो तूप दिलं भेट म्हणून. आणि त्यांनी सांगितलं ते 2-2 फुटाच्या छोट्या गायी असतात त्या गायींचं ते तूप आहे, त्याला काही औषधी व्हॅल्यू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे 3 सेंटर महाराष्ट्रात सुरू झाले. एक व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला मी सुरू केलं, पण तिथे बरोबर काम नाही होत. कारण त्यांना मी म्हटलं की तुम्ही गावातल्या गायी आणा, हॉस्पिटल बांधा, इथे एम्ब्रिओ ट्रान्सफर करा. कमीत कमी 100 गायी महिन्याला तुम्ही घेतल्या पाहिजे. ते 2 आणि 4 गायी करतात. दुसरं सेंटर पवार साहेबांनी बारामतीत उघडलं आणि तिसरं सांगलीमध्ये चितळे डेअरीने उघडलं आणि योगायोगाने तिघांचंही उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. आता प्रश्न एवढा की दूध तर होईल, पण सरप्लस दूध झालं तर पुढे काय करायचं हा खरा. कारण आपल्या
गायी चांगला झाला की दूध वाढणार, चारा उपलब्ध आहे आणि हिरवा चारा आता वर्षभर टिकवण्याचं सायलोज मध्ये ठेवण्याचं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आता दूध वाढल्यावर पुढे काय करायचं याचाही विचार करावा लागणार आहे. आज आपल्या शेतीची समस्या अशी आहे की साखर यावर्षी ठीक आहे थोडं, पण साखर सरप्लस, मका सरप्लस, तांदूळ सरप्लस, गहू सरप्लस आणि आपली जी एमएसपी आहे मक्याची 1800 रुपये क्विंटल आहे आणि आपल्या भागामध्ये मक्याचा भाव आला होता 1200 रुपये क्विंटल. आम्ही कॅबिनेटमध्ये विषय आणला की मक्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी द्या, पण भारत आणि इंडिया दिल्लीमध्ये फूड वर्सेस फ्युएल वाद उभा केला की आपण फूड पासून फ्युएल कसं तयार करतो. खूप वादावादी झाली, शेवटी परवानगी मिळाली आणि 1200 रुपये क्विंटल जो मक्याचा भाव होता तो 2800 रुपये क्विंटल झाला आणि आज शेतकऱ्यांना 2600 रुपये क्विंटल भाव मिळतोय. याचं कारण मक्यापासून इथेनॉलची सुरुवात झाली. आता इथेनॉल 20% झालं. मक्यापासून, तांदूळापासून, शुगर कॅन ज्यूस पासून, मोलायसेस पासून, बांबू पासून, परळीपासून इथेनॉल तयार झालं. मी आता सोमवारी ब्राझीलला चाललो आहे, त्यांनी बायोमास पासून इथेनॉल तयार केलं, विमानाचं इंधन पण तयार केलं. पण आता नवीन संशोधन सुरू आहे की इथेनॉल पासून 2 अजून थोडं वाढवलं तर आयसोब्युटेनॉल तयार होतं आणि आयसोब्युटेनॉल हे 10% डिझेलमध्ये टाकता येईल. आणि आता मी आग्रह धरलाय की आपले सगळे जनरेटर, आपले सगळ्या प्रकारचे जे इंडस्ट्रीयल इक्विपमेंट्स आहेत त्याच्या मशीन्स आता आयसोब्युटेनॉलवर तुम्ही तयार करा आणि ऑलरेडी किर्लोस्करने काम केलंय त्याच्यावर. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण 20% तर इथेनॉल वापरू, पण नंतर जर हे आयसोब्युटेनॉल तयार झालं तर डिझेलचाही पर्याय तयार झाला तर 22 लाख कोटी रुपयाचे आपलं इम्पोर्ट आहे फॉसिल फ्युएलचं. त्यातले 10 लाख कोटी रुपये जर शेतकऱ्याच्या खिशात गेले तर या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होऊन हा देश सुखी, समृद्ध, संपन्न झाल्याशिवाय राहणार. म्हणून आता गहू, तांदूळ, ज्वारी, मका, ऊस लावून एका मर्यादेपर्यंत प्रगती होईल. शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला. ही वीज तयार करता आपले, इंधनदाता झाला, आता बिटुमिन दाता, डांबरदाता झाला. आपल्याकडे 50 लाख टन डांबर आपण इम्पोर्ट करतो. मला सांगताना आनंद होतोय की पंजाब आणि हरियाणामध्ये ही जी परली आहे ती जाळतात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. आता त्याच्यापासून 500 प्लांट बायोडायजेस्टर मध्ये परली टाकून बायो सीएनजी तयार करतात आणि त्याचा बाय प्रोडक्ट आहे लिग्नन. आणि ते लिग्नन जे आहे 35% निघतं, ते पेट्रोलियम बिट्युमेन मध्ये टाकून आम्ही आता नागपूर जबलपूर रोडवर 15% यूज रबर टायरची पावडर, 60% प्लास्टिक टाकून एक रोड बनवला. प्राजच्या आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने प्रोजेक्ट केला आणि मला सांगताना आनंद होतोय की CRI आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने सर्टिफिकेट दिलं की पेट्रोलियम बिट्युमिन पेक्षा हा 50% चांगला आहे, क्वालिटी आहे. म्हणजे शेतकरी डांबर तयार करू शकतो. अन्नदाता, इंधनदाता, ऊर्जादाता, डांबरदाता. आणि आता विखे पाटील साहेब तो दिवस दूर नाही की हायड्रोजन दाता. आणि आपला देश 22 लाख कोटी रुपयाची एनर्जी आयात करतो. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे, ऑटोमोबाईलचा. आता हायड्रोजनचे ट्रक, परवा आम्ही 9 रस्त्यावर 60 ट्रक टाटा आणि लेलँड सगळ्यांच्या मी पायलट प्रोजेक्ट सुरू केला फ्युएल सेलवर. आणि आयसी इंजिन मध्ये हायड्रोजन टाकून ते चालतात. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी फिरतो मी. 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीत फिरतो. टाटा, सुझुकी, होंडा, टोयोटो सगळ्यांनी आता 11 कंपन्यांनी इथेनॉल 100% वाल्या गाड्या आणल्या. बजाज, TVS, हिरो, होंडा यांनी स्कूटर आणल्या, मोटरसायकल आणल्या 100% इथेनॉल. आणि मी पुण्यामध्ये 6 महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा बजाजची मोटरसायकल CNG वर चालणारी लॉन्च केली. तेव्हा राजीव बजाज यांनी सांगितलं की 1 किलोमीटर पेट्रोलची मोटरसायकलचा खर्च हा ₹2.40 आहे. आणि आपण जर बगासपासून, तुराट्यापासून, ज्वारीच्या फणापासून, नेपियर ग्रास पासून जर CNG तयार केला तर त्यावर आपण जर मोटरसायकल चालवली त्याचा खर्च पर किलोमीटर ₹1 आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, CNG, इलेक्ट्रिक या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे डायव्हर्ट केलं पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थाने विखे पाटलांचं स्वप्न. त्यांनी या पुस्तकामध्ये शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल, आपले सामाजिक राजनीतिक विचाराच्या आधारावर अनेक विचार त्यांनी मांडले. सगळ्याच विचारांशी सगळे सहमत होतील असं नाही, पण त्या विचार त्यांनी प्रामाणिकपणे मांडले याकरता की इंदिरा गांधींच्या बद्दल त्यांनी गौरवद्वार काढलेले आहेत आणि आणीबाणीचं समर्थन पण केलं. त्यांचं आपलं लॉजिक आहे, पण या पुस्तकामध्ये आपले अनुभव लिहित असताना त्यांनी प्रामाणिकपणे आपलं चिंतन मांडलेलं आहे. विचार भिन्नता असू शकते, विचार भिन्नता असण्यात काही गैर नाही आहे. विचार भिन्नता ही आपल्या देशाची समस्या नाही आहे, विचार शून्यता ही आपल्या देशाची समस्या. नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नॉन अपॉर्च्युनिस्ट, ही आपली प्रॉब्लेम आहे. पण त्यांनी ते स्पष्टपणे मांडलं आणि त्यामागे जी तळमळ आहे ती शेतकऱ्याबद्दलची आहे, ग्रामीण जनतेची आहे, ग्रामीण भागाच्या विकासाची आहे. आणि हा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. जल, जमीन, जंगल आणि जानवर आधारित टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपलं ग्रामीण कृषी क्षेत्र समृद्ध, संपन्न झालं पाहिजे. स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे, ही त्यांची संकल्पना होती. आणि मला विश्वास आहे की आता रस्ते तर चांगले बनणारच आहे. तुमच्या जिल्ह्यात मी 12-15 हजार कोटीची कामं केली. एक काम सांगायला विसरलो,
की पुण्यापासून औरंगाबाद रस्त्याला पण मंजुरी दिली आहे. 2 तासामध्ये पुण्याहून औरंगाबाद तर नगर मला वाटतं तास सव्वा तासात येईल. आणि हा रस्ता पूर्ण बाहेरून नेलेला आहे. त्यामुळे नगर शहरातला ट्रॅफिक कमी होईल. मला माहिती आहे, मी नगरमध्ये पुष्कळ वेळा यायचो तर आतमध्ये शहरातला नॅशनल हायवे होता. मग बहुतेक आपण बायपास केला पण तोही आता शहरात आला. आणि एका रस्त्याची कहाणी आता सांगितली साहेबांनी, ती आता तोही पण तिसऱ्यांदा टेंडर निघालाय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी आणि साईबाबांकडे आपण मागणं मागू की आता 3 कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट केले, यालाही वेळ येणार नाही. हाही रस्ता होईल. सुरत चेन्नईचाही पण मार्ग निघाला. 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळतील. कॅबिनेटच्या अप्रुव्हल करता फक्त थांबलेला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये वीज, पाणी, रस्ते, दळणवळणी साधनं झाली तर एकीकडे औद्योगिक विकास होईल. आणि मी आग्रहाने तुम्हाला सांगतो, आजच याची योजना तयार करा. एक खरं फार गमतीदार उदाहरण आहे. आम्ही पहिल्यांदा लहानपणी भाषणामध्ये म्हणायचो काश्मीर से कन्याकुमारी तक. आता हा रस्ता तुमचा तो आहे की तुम्ही हिमाचल प्रदेश मधल्या मनालीमध्ये गेल्यात, मनालीतून रोहतांग पास जायला 3.5 तास लागायचे, आता 8 मिनिटात जाता येईल. अटल टनेल बनली. तिथून बाहेर आल्यानंतर आम्ही 8 टनेल आणि रस्ता बांधतो हिमालयाच्या मध्यभागातून लडाख लेह पर्यंत. लडाख लेह नंतर झोजिला टनेल कारगिलच्या खाली, त्याचं 75% काम पूर्ण झालं. 12,000 कोटी रुपयाची टनेल केवळ 5,500 कोटीत बांधून आम्ही पूर्ण करतोय. तिथून निघालं की झेडमोर टनेल, तिथून आपण श्रीनगरला येतो. श्रीनगर ते जम्मू 36 टनेल, त्यापैकी 22 बांधून पूर्ण झाल्या. आणि कटराच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेने डायरेक्ट 6 तासामध्ये दिल्ली आणि दिल्ली मुंबई हायवे आता 1,10,000 कोटी रुपयाचा जवळपास बांधून पूर्ण होत आलेला आहे. महाराष्ट्रात राहिला. आणि तिथून तुम्ही पूर्ण सुरतला याल. आणि मग तुम्हाला जर दक्षिणेत जायचं असेल, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, कन्याकुमारी, कोचीन, त्रिवेंद्रम, तर मुंबईला येऊन मुंबईहून पुण्याला आणि पुण्यावरून सोलापूर, कोल्हापूरने जावं लागायचं. आता जायची गरज पडणार नाही. हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट सुरत वरून नाशिक, नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर, सोलापूर वरून कर्नूल आणि कर्नूल वरून चेन्नई, कन्याकुमारी, हैदराबाद, बेंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम. तर खऱ्या अर्थाने हा देशाची हार्ट लाईन बनणार आहे. तुम्ही मेन लाईन वर येणार आहात. सध्या तुमचं मीटर गेज होतं, आता ब्रॉडगेज होणार आहे. आणि या रस्त्याच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्या जमिनी विकू नका. खूप किंमत येणार. आता तुम्ही नाही विकून टाकाल तर जे घेणार आहेत ते हुशार लोक आहेत, ते श्रीमंत होतील. आणि त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळात जशी मी विखे पाटलांना विनंती केली मगाशी की इंडस्ट्रीयल क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभे करा. हा जिल्हा देशाच्या उद्योगाचं केंद्र बनू शकेल एवढी ताकद या रस्त्यामुळे येणार. मी आता दिल्लीला द्वारका एक्सप्रेस हायवे बांधला. स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट आहे. एका पिलरवर 4 लेअर आहेत. आर्टिफिशियल टनेल बांधली आहे. कधी विखे साहेब आपण बघायला जा. आणि त्याच्या बाजूला काही नव्हतं, सगळं उजाड स्थिती होती. तिथे आता 10 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली. फ्लॅट्स बनले, बंगले बनले. आणि मी परवा विमानात येताना एक टाय घातलेला माणूस आला एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये, माझ्या पाया पडला झाडवा. अरे म्हणलं ये मत करो. बोले साहब क्यों नहीं करूं, मेरा दिवाला पीट गया था. आपने रोड बनाया, मैं 50,000 करोड़ का मालिक बनाऊं, आपको ढूंढ रहा था. बोले हाँ बस आपको अभिनंदन करता. हे तुमच्या इथे होणार आहे. रोड अमेरिकन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी म्हणायचे की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या स्वप्नातला शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांचं कल्याण करून एक समृद्ध संपन्न जिल्हा हा करण्यामध्ये आपण सगळ्यांच्या प्रयत्नाने जर यशस्वी होऊ तर तीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती होईल. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी विशेष रूपाने देह वेचावा कारणी हे शीर्षक फार चांगलं आहे. देह वेचावा कारणी याचा अर्थ तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे, अनेक संतांनी सांगितलेलं आहे आणि लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस आपण जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे महत्वाचं आहे. मी आजकाल कबीरांचे भजनं ऐकत असतो. त्यांच्या एका भजनात त्यांनी खजूरच्या झाडाचं वर्णन केलं. पेड़ तो बहुत बड़ा है बोले, छाव नाही मिळती. म्हणजे झाड असं असलं पाहिजे की त्याच्या छायेखाली अनेक लोकांना आधार मिळाला. शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संपवतो. मी स्टारबक्स नावाचे एक अतिशय स्टारबक्स कॉफीची दुकान आहे जगात, 28,000 30,000 आहे. त्यांचे वडील ट्रक ड्रायव्हर होते, आई नर्स होती. त्यांचं एक आत्मचरित्र प्रकाशित झालं, माझ्या भाषणात आलं. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलं की ज्यावेळी ते एका कॉफी शॉपमध्ये एक वेटर म्हणून काम करत होते, तिथे मेहनत करताना त्यांनी कपबशा धुतल्या, साफसफाई केली आणि मग आपलं कॉफी शॉप टाकलं.
आणि पाहता पाहता जगामध्ये त्यांची कॉफी स्टारबक्स प्रसिद्ध झाली, करोडोपती झाले. त्यावेळी त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय की जेव्हा तुम्हाला यश मिळतं, इंग्लिशमध्ये लिहिलंय, आणि जेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळतो त्या यशामुळे, पण तुम्हाला यश मिळतं त्याचा आनंद तुमच्या सहकाऱ्यांना तेवढा होत नाही, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना होत नाही, तेव्हा त्या यशाला काही अर्थ नाहीये. पण जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या सहकाऱ्यांना मिळतो, जनतेला मिळतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या यश महत्वाचं आहे. विखे पाटलांनी एवढी मेहनत स्वतःचा पब्लिक लिमिटेड उद्योग काढून केली असती तर कदाचित ते खूप धनवान आणि श्रीमंत झाले असते. पण सहकाराच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, गरिबी, भूकमारी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे, गावं संपन्न झाली पाहिजे आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. या हव्यासापोटी त्यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं आणि त्यांच्या अनुभवाचं चिंतन हे या देह वेचावा कारणी, म्हणजे आपलं आयुष्य एखाद्या व्यक्ती जीवनात किती वर्ष जगला हे महत्वाचं नाहीये, ते जीवन तो कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हे त्यांचं आत्मचरित्र जे वाचतील त्यांना भविष्यामध्ये प्रेरणा देण्याकरता उपयोगी होईल असा मला विश्वास आहे. मी विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या दोघांनाही अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतींनाही अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृती, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता आपल्या सगळ्यांना शक्ती देव हीच साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जवळजवळ आपल्या 1 तासाच्या मार्गदर्शनातून आपण सर्व विषयांना या ठिकाणी